नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, रोज रात्री मी माझ्या किचनची कामं व स्वच्छता कशा प्रकारे करते हे मला प्रियंका राजपूताईंनी बऱ्याच वेळेस कमेंट्स करून विचारलेलं आणि त्यावरती व्हिडिओ बनवा असेही मला त्यांनी बऱ्याचदा सांगितलेलं. पण हा व्हिडिओ येण्यासाठी म्हणजे लेट झालेला आहे. रात्री अगदी साधंसुधं म्हणजे जेवण बनवते मी. असं काही विशेष करत नाही. संध्याकाळी देवपूजा करते. 6:45 ते 7च्या दरम्यान दिवा लावते. तुळसजवळ दिवा लावते आणि भगवान श्रीकृष्णांची ओम जय जगदीश हरे ही आरती रोज म्हणत असते. यापूर्वी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ग्रॅनाईट रांगोळी दाखवली होती. अगदी त्याच्यातलेच हे लक्ष्मीचे पावलं आणि स्वस्तिक असं घेतलेलं आहे त्यासोबतच मी. तर हे पण 450 रुपयाला घेतलेलं आहे. 3 सेपरेट असे ग्रॅनाईटचे तुकडे आहेत. या दिव्याबद्दलही मला प्रियंका राजपूताईंनी विचारलं होतं. हा बोरोसिल कंपनीचा आहे आणि घेताना हा स्टीलचा होता म्हणून मग मी घेतलेला. काहीतरी 500 रुपयाचा होता, पण त्यावेळेस डिस्काउंट सुरू होता तर मला 400लाच मिळालेला. आणि पण काही घासल्यानंतर त्याची स्टीलची पॉलिश गेली आणि तो आतून मला थोडा पिवळसर म्हणजे पितळीच दिसतो. दिव्याला स्टीलची पॉलिश दिल्यामुळे तो स्वच्छ करायला इझी पडतो. पण रोज संध्याकाळी जेवण बनवण्यापूर्वी मी आधी सकाळचं किती उरलेलं आहे तर ते शिल्लक असलेलं जेवण चेक करून घेते. माझ्याकडे जवळपास 4 पोळ्या होत्या, तर मग त्यानुसार मला आता फक्त एकच भाकरी करावी लागणार होती. तर मी शेवग्याच्या शेंगा बनवणार होती. शेवग्याच्या शेंगा निवडून बाजूला छोट्या कढईमध्ये पाण्यात उकळायला ठेवल्या आणि कांदे, लसूण, खोबरं हे मी तव्यावरती नॉर्मली भाजून घेतलेलं आहे. त्याचं वाटण मी वाटून घेतलं आणि त्यानंतर मिक्सर लगेच मी पुसून स्वच्छ करून ठेवून देते की जेणेकरून मिक्सर हे काळपट पडू नये म्हणून. किंवा मिक्सरवरती काही बारीक कण पडलेले असतात तेही पुसल्याने निघून जातात. त्यानंतर संध्याकाळी माझे मिस्टर ऑफिसमधून येतात तर त्यांचे टिफिन बॉटल्स किंवा मुलींचे टिफिन बॉटल्स मी बॅगेतून काढून घासण्यासाठी ठेवत असते. ही छोटी ब्लॅक आणि राणी कलरची फुलं असलेली बॅग मला हळदी कुंकूला मिळालेली. तर मी टिफिन देताना तिचा वापर करत असते. ती म्हणजे प्लास्टिकसारखी आहे रफ. तर जी भाजी वगैरे किंवा काही अन्नकण सांडले गेले तर तिच्यात सांडतील आणि जी बाहेरून पिशवी असते ती छानच राहील म्हणून मग मी या प्रकारे उपयोग करून घेत आहे या पिशव्यांचा. यापूर्वी मी शेवग्याच्या शेंगांची भाजी कशा पद्धतीने बनवते ते दाखवलेलं आहे, म्हणून यावेळेस मी दाखवलेलं नाही. शेवग्याच्या शेंगांना मी 3 प्रकारे बनवते. जे आज वाटण केलेलं आहे खोबरं, लसूण, कांदा यांचं त्या प्रकारे, किंवा तुरीची डाळ टाकून त्या पद्धतीने बनवते. आणि तुरीची डाळ टाकून मी शेंगा सेपरेट म्हणजे आपल्या शिजवून घेत असते आणि कांदे लसूण यांचा वापर करून त्याला फोडणी देत असते. म्हणजे ते एक प्रकारचं वरणच होतं शेवग्याच्या शेंगांचं. आणि तिसरा प्रकार कांदे लसूण लावूनच शेंगदाण्याचं कूट टाकून ही भाजी बनवत असते. पण जनरली मुलींना कांदे लसूण भाजून म्हणजे मी मसाला न वापरता ग्रेव्ही करून ही भाजी बनवलेली आवडते. बाजूलाच मी एका वाटीचा भात लावलेला आहे आणि माझ्याकडे दूध बऱ्यापैकी शिल्लक राहिलेलं होतं आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे त्याचा वापर जास्त होत नाही आणि नेमकं विरजणही नव्हतं, नाहीतर मी दही लावलं असतं. तर मग मी त्याचा शिरा बनवून घ्यायचं ठरवलं. 1 वाटी रवा घेतलेला आहे, पाऊण वाटी तूप घेतलेला आहे आणि रवा मी त्यामध्ये भाजून घेत आहे. भाजी उकळून तयार झालेली आहे आणि आता रव्यामध्ये मी दूध गरम करून घेतलं आणि दूध त्यात ॲड करून घेत आहे.
मला ना काही दिवसापूर्वी कमेंट आलेली की मी तूप कुठलं वापरते. जर घरी काढलेलं असतं जनरली, पण जर शिल्लक नसेल ना तर मी चितळे कंपनीचं आणते. चितळेचं तूप मला चांगलं वाटतं, त्याचा ना वास पण येत नाही. नाहीतर इतर तुपाचा ना मला वास येतो, म्हणून मग चितळेचंच मी गाईचं किंवा म्हशीचं आणत असते. शिरा करताना ना मी नेहमी खूप लाल रवा भाजत नाही. जवळपास 80% भाजते आणि 20% म्हणजे कच्चा तर नाही राहत तो, पण असं खूप रेड कलरचा रवा भाजलेला मला आवडत नाही. आणि नंतर जेव्हा आपला शिरा तयार होतो त्यानंतर मी 1 चमचा तूप घेते आणि त्यामध्ये 4 बदाम घेतले आणि ते अगदी थोडेसे कुटणीमध्येच कुटून घेतलेले आहेत. तर खूप बारीक नाही, खूप जाड नाही, असे मध्यमच. आणि ते सगळं मी तुपात थोडं फ्राय केलं त्यांना आणि शिऱ्यावरती टाकून मिक्स करून घेतलेलं आहे. शिरा तयार झालेला आहे आणि त्यासोबतच मी जेवण बनवतानाच ना मुलींनाही अभ्यासाला बसवते. संध्याकाळी मी या भाज्या आणलेल्या होत्या, तर त्या भाज्या मी आता नंतर म्हणजे सगळं आटोपल्यानंतर स्वयंपाकाचं मग निवडून वगैरे फ्रीजमध्ये ठेवून देईन. जेवण म्हणजे बनवल्यानंतर ना मी जेवणानंतर भांडी घासत नाही. जी भांडी निघालेली असतात ना ती काही भांडी मी आधीच घासून घेते. माझ्याकडे मावशी येतात सकाळी, पण त्या 11 ते 12च्या दरम्यान येतात आणि तोपर्यंत खूप सारी भांडी जमा होतात आणि मेन म्हणजे सकाळी टिफिन पण लागतात. म्हणून मग मी जितकी शक्य होतील तेवढी रात्री घासून ठेवत असते. नियमित मी पाण्याच्या बॉटलही घासून रोज रात्री गरम पाण्याने स्वच्छ धुवून आणि मगच दुसऱ्या दिवशी मी मुलींना देत असते, मिस्टरांना. म्हणजे तिघांच्याही बॉटल मी घासून धुवून गरम पाण्याने एकदा परत म्हणजे गरम पाणी टाकून मग, कारण की ना दिवसभर मुलं त्या बॉटलमधलं पाणी पित असतात आणि ती बॉटल आपण सगळ्यांनीच स्वच्छ केली पाहिजे मला असं वाटतं. बऱ्याचदा आपण ना तसंच झाकण लावलेली पडू देतो आणि दुसऱ्याच दिवशी ज्यावेळेस मुलं स्कूलला जातात ना त्यावेळेस मग ती बॉटल परत धुवून आपण मुलांना त्यामध्येच पाणी देत असतो. तसं न करताना रोज रात्री बॉटल स्वच्छ धुवून म्हणजे तिला हवा लागलीच पाहिजे कोरडी करून आणि मगच नेक्स्ट टाईम तुम्ही मुलांना त्यामध्ये पाणी द्या. भांडी घासून घेतल्यानंतर ना मी हॉल आवरून घेते. टेबलवरचा सगळा पसारा जो होता तो उचलून घेतला आणि किचन ओटा मी स्वच्छ करून घेतलेला आहे. किचन ओटा कशाप्रकारे स्वच्छ करते मी मागच्या व्हिडिओमध्येही दाखवलं होतं. रात्री मी धुवून वगैरे घेत नसते, कारण की ना मी जेवण एकाच बाजूला बनवते आणि म्हणजे खाली जास्त काही सांडले जाणार नाही याचीही काळजी घेते. किचन ओटा पुसताना दाखवलं असतं, पण तुम्हाला बोर झालं असतं आणि वाटलं असतं काय सारखी किचन ओटा पुसताना दाखवते. त्यानंतर जी धुतलेली कपडे असतात ना धुतलेले, तर त्यांच्या मी घड्या करून घेते आणि युनिफॉर्म वगैरे रात्रीच मी प्रत्येकाचे काढून ठेवत असते. युनिफॉर्मला प्रेस करायची असेल तर तेही मी रात्री करते किंवा मुलीही करून टाकतात. म्हणजे आता ते चांगल्या प्रकारे प्रेस करायला शिकलेल्या आहेत. रोज लागणारे नॅपकिन, किचनचे नॅपकिन हे मी प्रत्येक दिवशी वापरलेले धुवून स्वच्छ उन्हात वाळवून घेते आणि ते दुसऱ्या दिवसासाठी मी प्रत्येक सेपरेट करून ठेवून देत असते जागेवर. रोजच्या रोज स्वच्छ नॅपकिन वापरल्यामुळे हा फायदा होतो की आपल्याला ना म्हणजे आपले कपडे स्वच्छच राहतात आणि जे आपण म्हणजे घरात वापरणारे कपडे असतो ना त्यांना हात पुसून टाकतो इझिली. तर जागोजागी किचनमध्ये नॅपकिन ठेवले तर आपण हात पुसत नाही. या दिव्याबद्दलही मला विचारलं होतं. हा दिवा धूपदाणी नाही आहे, दिवा आहे नॉर्मली फुलवातीचा किंवा लांबवातीचा. तर त्याचा ना मी कधीतरी धूपदाणी म्हणून वापर करते. आता रात्रीचे 11 वाजलेले आहेत आणि माझ्या जवळपास सगळं आवरून झालेलं आहे. मुलींचा होमवर्क कंप्लीट झालेला आहे. मी किचनमध्ये ना माठासाठी ना हे स्टँड मागवलेलं.
अतिशय उपयुक्त आहे. म्हणजे ना, जे माठाचं खाली पाणी पडायचं ना, ते भांडं जरी ठेवलं होतं मी, पण ते आजूबाजूला सतत माठातलं पाणी म्हणजे जिरपत राहायचं. मग ना किचन ओटा सतत ओला असायचा. पण या स्टँडला ना खाली स्क्वेअर शेपचा बघा, ब्राऊन शेपचा जी म्हणजे प्लास्टिकचं बॉक्स दिलेला आहे, त्यामध्ये पाणी पडतं आणि ग्लास ठेवण्यासाठी असं 6 ग्लास मावू शकतील एवढं जागा आहे. आणि ही जी प्लेट आहे ना, काढून टाकायची आणि असं पाणी खाली आपण टाकू शकतो आणि परत ही प्लेट लावून द्यायची. तुम्हाला कुणाला हे स्टँड म्हणजे घ्यायचं असेल तर मी लिंक नक्कीच देईल. अतिशय छान आहे. स्टँडच्या स्टीलची क्वालिटीही चांगली आहे.